गोष्ट खरी आहे की आज साहेबांबरोबर आमची नेते मंडळीची बैठक झाली. खरं आता ही बैठक 5 तारखेला होती, पण 5 तारखेची बैठक काही अडचणीमुळे आज करण्यात आली आणि त्या बैठकीचा जो काही विषय होता तो आमच्या संघटनाचा विषय होता. त्यात शाखा अध्यक्षांच्या नेमणुका, उपविभागाध्यक्ष, सचिव, उपसचिव, BLAच्या नेमणुका असा तो विषय होता. तो त्या दिवशीची मीटिंग आज झाली आणि त्याच्यावरती साहेबांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आणि ती त्याप्रमाणे आम्हाला कामाला लागलं. परंतु काल उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते आणि त्यानंतर त्यांचे तब्बल 2.5 तास ते या ठिकाणी होते. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. शिवसेना मनसे एकत्रित येणार या दृष्टीनं काही बोलणं झालं का, काही सांगण्यात आलं आहे? मला असं वाटतं की काल आता तुम्ही तुमच्या बातम्या काय द्यायचे ते दिलेले आहात. हे जरी खरं असलं तरीसुद्धा काल राजसाहेबांची आई त्या उद्धव साहेबांच्या मावशी आहेत आणि त्यामुळे मावशीला भेटण्यासाठी खास करून ते आले होते अशी तुम्हाला जी माहिती काल मिळाली ती अत्यंत खरं आहे आणि त्याप्रमाणे ते आले, भेटले, एकत्रपणे ते बसले होते. ही चर्चा खरी आहे, परंतु स्पेसिफिक ते आपल्या मावशीलाच भेटण्यासाठी आले होते आणि नंतर 2 राजकीय पक्षातील नेते मंडळी आली तर थोडीशी राजकीय चर्चा होते. चर्चा युतीच्या दृष्टीनं झाली की 5-10 मिनिटाची चर्चा काहीतरी ती होती, पण त्याच्यात युतीच्या दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या बातम्या दाखवताच आहात आणि दोघे भाऊ एकमेकांना भेटतात, त्यामुळे साधिकच त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल, परंतु तशी काही, कारण मी हजर नव्हतो आणि इतर कोणी नव्हते, फक्त संजय राऊत एकटेच आलेले होते, बाकी कोणीच नव्हते. त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ती आम्हाला काही कल्पना नाही. परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतोय. दसरा मेळावा आहे त्या संदर्भातलं निमंत्रण हे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाले का, आणि मिळालं असेल तर राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहणार? मला असं वाटतं की बघा, त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो आणि तुम्हाला माहिती आहे की आमचा पक्ष झाल्यापासून आम्ही सुद्धा गुढीपाडव्याला मेळावा घेतो. त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल. जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो. त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे पण ते स्टेजवर येणार का, मला तसं काय झालेलं दिसत नाही. उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे जर एकत्रित येत असेल तर काँग्रेस त्यांच्याबरोबर जाणार नाही, महाविकास आघाडीतून बाहेर पडावं लागेल असं काही काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे. नाही, त्याविषयी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील किंवा इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची वेळ आणि कदाचित भावासाठी ते कसं मान्यही करतील असे अंदाज सध्या मानले जातात. एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे. मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे आणि त्याच्यामुळे, परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही, काय करायचं काय नाही करायचं, पण चर्चा चालू आहे एवढं मात्र निश्चित आहे. पण या विषयावरती काही चर्चा नाही. महाविकास आघाडी तयारी दाखवली तर मनसे काँग्रेस बरोबर जाईल का? म्हणजे हा हायकमांडचा विषय आहे, त्या विषयावरती मी बोलणं पण उचित नाही. या विषयावरती तेच बोलते ते, आणि तुम्हाला कल्पना आहे की विचारसरणीमध्ये फरक असतो, ध्येय धोरणात फरक असतो, दिशा, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब त्याच्यावरती विचार करतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.